आज आपण डब्यासाठी शिमला मिरचीची बेसन पेरून केलेली भाजी करणार आहे। तर ही भाजी करायला अत्यंत सोपी। या टिप्स वापरून तुम्ही शिमला मिरचीची भाजी केली तर पुन्हा पुन्हा हीच पद्धत नक्की वापरणार। इथे आपण शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, त्याचबरोबर एक कांदा। तर आपल्या ह्या एवढ्या मिरच्यांसाठी आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। लोखंडाच्या तव्यावरती खमंग असं बेसन भाजून घ्यायचं। थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं। तेल टाकून हे बेसन गॅस लो ठेवून आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। बेसन चांगलं भाजलं की त्याचा सुगंध आणि चव दोन्हीही वाढते। खरं तर बेसन ह्या भाजीमध्ये कच्चंच घालतात, पण कच्चं बेसन घातलं तरी त्याचा चिकटपणा आणखीन वाढतो, म्हणून आपण इथे बेसन भाजून घेतलेलं आहे। याला बेसनचा झुणका शिमला मिरची असं सुद्धा म्हणतात। तर आता पॅनमध्ये कट करून घेतलेली मिरची आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे। मिरची भाजून घेतल्यामुळे याचा एक उग्रपणा असतो तो निघून जातो आणि भाजीची चव दुपटीने वाढते। आता गॅस मिडियम हीटवरती ठेवून त्याच पॅनमध्ये आपल्याला ही शिमला मिरची चांगली अशी थोडीशी ब्राऊन होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने यामधल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत। या मिरच्या मोठ्या होत्या त्यामुळे यामध्ये बिया नव्हत्याच, पण शिमला मिरचीमधले बिया कधीही भाजीत घालायच्या नाहीत। तर आता आपण या ताटामध्ये ही मिरची काढून घेतलेली आहे। आता पॅनमध्ये परत तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हळद, मीठ, लसूण, जी आपली रेग्युलर फोडणी आहे ते। ह्या भाजीसाठी लसूण जरा जास्तच घालायचा, त्यामुळे चव खूप वाढते। हे पहा, आता लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे आपण टाकलेले आहे 1 चमचा मोहरी, थोडासा अगदी चुटकीभर हिंग टाकलेला आहे। आता हे पॅनमध्ये चांगलं फ्राय करून घेऊया। ही भाजी तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा सकाळच्या जेवणासाठी नक्की बनवून पहा। आता इथे 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता अगदी चिमूटभर इथे आपण हिंग टाकलेला आहे, तो सुद्धा तेलामध्ये चांगला फुललेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता हे सर्व मसाले भाजले की त्यामध्ये टाकायचा आहे कांदा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कांदा अगदी साईडला सेपरेट भाजून सुद्धा घेऊ शकता, पण मी हा कांदा नंतर टाकलेला आहे, कारण हे भाजीमध्ये छान भाजला जातो आणि याची चव खूप चांगली लागते। इथे आपण तव्यामध्ये हा कांदा चांगला मऊ झालेला आहे। जास्त कांदा भाजायचाही नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा, कारण तो मिरचीबरोबर आणखीन भाजला जातो। आता इथे थोडीशी हळद टाकायची आहे। हळद नंतर टाकल्यामुळे आपला कांदा किती भाजला आहे की नाही ते आपल्याला समजते, म्हणून इथे मी हळद नंतर घातलेली आहे। आता इथे लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा मी इथे लाल तिखट टाकलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। अत्यंत कमी तेलाचा वापर केलेला आहे ही भाजी बनवण्यासाठी। आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे। या पद्धतीने भाजी बनवल्यामुळे झटपट होते, वेळसुद्धा वाचतो आणि चवसुद्धा वाढते। आता त्या पॅनमध्ये आपल्याला हे चांगले मसाले यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। खूप छान आणि अत्यंत चविष्ट अशी ही भाजी होते। तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती। हे पहा, आता आपण हे एक थोडा वेळ झाकून ठेवूया। झाकून ठेवल्यामुळे ही भाजी करकरीत लागत नाही आणि चवसुद्धा दुपटीने वाढते। भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। इथे आपल्याला बेसन टाकलेलं आहे आणि ती बेसन या मिरचीमध्ये चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं आहे। तर खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही शिमला मिरची। गॅस ठेवून सर्व मसाले एक चांगले मिक्स व्हावेत म्हणून एक 10 मिनटं स्लो हीटवरती आपल्याला हे
असंच ठेवायचं आहे. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आमच्या सांगलीकडे प्रत्येक भाजीमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतोच, त्यामुळे भाजीची चव खूप वाढते. म्हणून इथे मी हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता यावरती झाकण ठेवून एक छान अशी उकड काढून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने आपली छान अशी भाजी बनलेली आहे. आता ही आपण खायला घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही रात्री तयारी करून ठेवून सकाळी बनवली तरीसुद्धा चालते. शिमला मिरची जाडी मोठी बारीक कापली तरी भाजल्यामुळे ती मऊच होते. तर या पद्धतीने अशी या सर्विंग बाउलमध्ये आपल्याला शिमला मिरची काढून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि जेवणाचं ताट खाण्यासाठी या पद्धतीने तयार करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असेच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.